ए थांब थांब, असता नाही आधीपासून बघा. या आजूबाजूची हिरवीगार झाडं बघून मी कोकणात आल्यासारखं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही अगदी 100% चुकीचा आहात. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विदर्भातली ही हिरवीगार लोकेशन नक्की कुठे आहे आणि इथे कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगेन. इथे श्री नागेश्वराचं प्राचीन मंदिर आणि गोमुखातून वाहणारा जिवंत झरा या दोन्हीच्या संगमातून या गावाला नागझरी अशी ओळख मिळाली. आणि इथेच श्रीकृष्णाचे भक्त संत गोमाजी महाराज यांचं समाधी मंदिर आहे. गोमाजी महाराज हे नागझरी गावातील पाटील कुटुंबाचे श्रद्धास्थान होते आणि याच भुयारात त्यांनी समाधी घेतली असं म्हटलं जातं. अशा या हिरव्यागार ठिकाणी तुम्हाला प्राचीन शिवालय पाहायला मिळतं आणि त्यामध्ये नागेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर आणि गुप्तेश्वर ही प्राचीन शिव मंदिरं पाहायला मिळतात. याच मंदिराला लागून एक सुंदर कुंड आहे. संत गोमाजी महाराज याच गोमुख कुंडात बसून गुडघाभर पाण्यात तपश्चर्या करत असत. अगदी निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं हे मंदिर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातच आहे. हे मंदिर शेगावच्या गजानन महाराज मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. शेगावला आलात तर मन प्रसन्न करणाऱ्या गोमाजी महाराज यांच्या मंदिराला नक्की भेट द्या. इथेच आपली विदर्भ वारी संपते. नवरात्रीची नवीन सिरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा.